हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? बरे असाल? आणि मी पण मस्त बरी आहे आणि मजेत आहे. सुंदर दिवसाची अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण की आज आम्ही करणार आहोत गणपतीचं डेकोरेशन. आणि डेकोरेशनचं काही पुरतं झालेलं आहे ते तुम्ही समोर बघू शकता. आमची आधीची प्लॅनिंग होती की टेबलवरच आपण स्टँड बनवूया, मग त्याच्यानंतर पाईप घेऊन आणले बाबांनी. तर मग त्याच्यानंतर आयडिया सुचली की अरे तसं करण्यापेक्षा खालूनपासूनच पाईप लावून घेऊया, म्हणून 4 पाईप खाली लागले आणि 4 पाईपवर असं मोजमाप करून आम्ही मस्त लावले होतो. आणि याचा व्हिडिओ करायला मिळाला नाही, कशी कशी कापलेत कशा नाही, कारण की रात्री केलेलं होतं तो काम म्हणून आम्ही. आणि जॉईंटर वगैरे असते त्याच्याने आम्ही त्याला जॉईंट करून घेतलेले आहे. आणि जो मागच्यावाला पाईप आहे त्याच्यामध्ये असं बघा लालवाला पडदा आम्ही जॉईंट केलेले आहे. आता काही काही समोर करतो ना ते बघा. गणपतीचे पाईप्स वगैरे तुम्ही बघितले आहे का आम्ही कसे कसे लावलोत, आणि त्याच्या मागे पण रेडवाला पडदा पण तुम्ही बघितले असाल. आता त्याच्यानंतरची मी प्रोसिजर दाखवते तुम्हाला की आम्ही काय काय केलं आहोत बघा. काल रात्रीचे हे डेकोरेशन होतं, यांच्या आम्हाला खूप त्रास देत होता म्हणून आम्ही काही शूट वगैरे करू शकलेलो नव्हतो. बघा इथे ब्लू कलरची वगैरे मस्त छान नेट लावलेली आहे, मस्त छान दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही. दोन्ही साईडला ब्लू कलरची नेट लावलेली आहे. त्याच्यानंतर इथे बघा व्हाईट कलरची अशी लेस लावून घेतली आहे, फ्लावरवाली मस्त अशी. आणि जे आपण पाईप लावले होते त्या पाईपला पण इथे मस्त माळ गुंडाळून घेतलेली आहे मस्त. आणि दोऱ्याच्या साह्याने ही नेट टाकलेली आहे इथे. तर याच्या समोर काय काय करतो आम्ही, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा. आपल्याला इथे आता लाईटिंग्स वगैरे पण खूप सारे लावायचे आहे. आणि जे गोंद्याच्या फुलांची माळ होती ती वाली बघा, हे इथे पडद्याच्या मागे आपण लावलेलं आहोत. आता इथे आपल्याला लाईटिंग्स वगैरे लावायची आहे. किती छान दिसत आहे. आता कंप्लीट पण व्हायचंच आहे, तरी पण इतकं सुंदर दिसत आहे. मग पूर्ण झाल्यावर तर खूप छान दिसणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये आमच्यासोबत कंटिन्यू राहा. आणि आमच्या अयाश बघा मागे तुम्हाला दिसत असेल, खूपच लुडबुड सुरू राहते त्याची कधी पण. तर चला मग आता आपण डेकोरेशन कंप्लीट करूया. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका.
माझ्या नवरोबा आणि मी मिळून मस्त डेकोरेशन केलेलं आहे. आता तुम्हाला थोडासा लुक दाखवते. फायनल लुक व्हायचा आहे, तरी पण थोडासा लुक दाखवते. बघा काही काही लावून झाले. आमचं लाईटिंग लावून झालेली आहे मस्त. ह्या माळा पण लावून झाल्या आहे आणि हे बघा हे पण लावून झालं आहे. यांना काय म्हणते यांचं नाव काही मला माहिती नाही, पण आकाशी कलर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आम्ही केलेलं आहोत. बघा किती छान दिसत आहे की नाही. आता लुक व्हायचंच आहे पूर्ण. इथं टेबलवर कापड वगैरे आम्ही हातरायचेच आहोत. इथे कापड याला पूर्ण कवर करावं लागणार आहे आणि फुलं वगैरे तर झालेलेच आहेत बघा लावून इथे. आणि साईडनं पण बघा किती छान दिसत आहेत. आणि इथे मडके वगैरे मांडलेले होते ते पण खूप छान दिसत आहेत मस्त. आणि मस्त दगदग दगदग सुरू आहे. आणि तुम्हाला पसारा वगैरे दाखवते की एवढं डेकोरेशन करण्याच्या मागे किती पसारा झाला आहे. लहान बाळाला सांभाळणे आणि घरचे कामं करा आणि मग इकडे डेकोरेशनचा बघा सामान. बघा इथे पसारा किती सारा आहे. त्या टेबलवर पसारा बघा, इकडे पसारा बघा. आणि पावसाचं मोसम होत आहे, पण आम्ही आतमध्ये आहोत तर आम्हाला पावसाची काहीही चिंता नाही. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. फ्रेंड्स आमचं डेकोरेशन बघा गणपतीच्या फायनल लुक किती मस्त दिसत आहे. आता इथले हे लाईट्स वगैरे बंद आहेत म्हणून हे दिसत नसेल, पण लाईटिंग वगैरे बघा किती मस्त दिसत आहे की नाही. खाली पण लाईटिंग लावलेली आहे आणि इथे पण लावलेली आहे बघा. छान छान मस्त. आता मी तुम्हाला लाईट सुरू करून दाखवते. हां थांबा एक मिनटं. आता लाईट सुरू असं आत्ता बघा की बघा फायनल लूक असं. वर पण छान मस्त सगळे फुलं लावलेले आहे आणि खाली असं आहे. कसं दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. आणि फ्रेंड्स आता वाजलेले आहे रात्रीचे 12 आणि माझं बाळ बघा आयशला एक झोप नाही येत आहे, म्हणून मी म्हटलं चला आता मेहंदी काढून घेऊया. तर आता मी मेहंदी काढते, पण आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये मेहंदी बघायला मिळेल नाही, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि गणपतीचे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करेल नक्की सांगा.